आरटीआय मधून विचारणार आहे याच्यानंतर की डीडीएचएस नी काय रेकमेंडेशन वरती दिले. हा पहिला टप्पा आहे. असं रेकमेंडेशन म्हणजे काय ऍक्च्युली ते तुम्ही पाठवायला पाहिजे की बाबा असं असं द्या म्हणजे सार्वजनिक आरोग्य मानके आयपीएचएसच्या हिशोबाने मानव संसाधन देण्याचं काम तुमचं आहे. सेवा व सुविधा देण्याचं काम तुमचं आहे. क्लॉज 7 आहे तुमचा आहे. घटनात्मक मध्ये पश्चिम बंगाल प्रदेश मजूर समितीने स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉलवर कोर्ट केस टाकली. त्याच्यानंतर त्यांनी कारवाई केली. भारतीय संविधानाच्या कलम 21 अनुसारने आरोग्याचा हक्क हा मूलभूत अधिकार देण्याचं काम नागपूर सर्कल मध्ये आपला आहे. आपण नखेडच्या रुग्णालयात गेले का? कसं गेलो, जाऊ ना. मागच्या वर्षात गेले काय? हो हो, मागच्या वर्षात गेलो. आणि त्याच्यानंतर गेलो आहे. ऑडिटचा रिपोर्ट काढला का तुम्ही? ऑडिटचा रिपोर्ट नाही काढला. एनक्यूएस चे तुम्ही लक्ष काम केले का? त्याचे रिपोर्ट आम्हाला आरटीआय द्वारे मिळतील का? लक्ष बाबत मिळू शकते, एनकॉस बद्दल मिळू शकते. आणि ऑडिट वार्षिक ऑडिट झालं पाहिजे. ते आपल्या सीएस कडून एनकॉस आणि हे सगळं भेटले त्याचे. त्याच्यावर काय कारवाई केली आपल्या ऑफिसने आणि ती संपूर्ण ठाण्यासाठी तुम्ही काय रेकमेंडेशन वरती पाठवले हा माझा नेक्स्ट टप्पा राहणार. म्हणून मी या गोष्टी प्रत्यक्ष दिशा सांगितल्या आणि आपल्याला इकडे सांगतो.